नमस्कार सर्वांना, रेसिपी ऑफ नेचर या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करीत आहे। बघा, आज मी तुम्हाला नवीन अशी एक रानभाजी दाखवत आहे। या रानभाजीचे नाव आहे पांढरा भोपळा। या भोपळ्यापासून रस, याच्या फोडीपासून चविष्ट अशी भाजी, कढी आणि याच्यापासून वडे सुद्धा बनवतात। आज मी तुम्हाला यापासून वडे कसे बनवायचे त्याची रेसिपी दाखवणार आहे। याला आता आपण कापून घेऊ आणि किसून घेऊ। आपण आता एवढ्या भागाचे आपण वडे बनवू। आग्र्याला जो पेठा बनतो तो या पांढऱ्या भोपळ्यापासूनच बनतो। हे बघा, याला आता चिरल्यानंतर हा जो वरचा भाग आहे तो काढून घ्यायचा। यामध्ये बिया पण आहेत आणि याला आता आपण किसून घेऊ। हे बघा, असं किसून घेऊ। बघा, आता याचा किस काढल्यानंतर आपण हे जे पाणी निघालं आहे ते दुसऱ्या भांड्यात काढून घेऊ। भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असते। हे बघा, असं पिळून घ्यायचं याला। याप्रमाणे आपण पिळून घेऊ पूर्ण। आणि निघालेलं पाणी हे आपण पिऊ शकतो। शरीरासाठी खूप चांगलं आहे, कोलेस्ट्रॉल कमी करते आणि शरीराला थंडावा देते। सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे आणि अशा भोपळ्याचे पदार्थ जर करून खाल्ले तर ते शरीरासाठी खूप लाभदायी होणार। एवढ्या किसमधून बघा एवढं पाणी निघालं आणि हे पाणी आपण असंच प्यायचं असतं। आता बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे 4 ते 5 छोटी मिरची हिरवी, हे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि हे अर्धा इंच आल्याचे तुकडे बारीक करून घेऊ जाडसर। यामध्ये आता आपण छोट्या वाटीने 1 वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी बेसन, हे वाटलेलं वाटण, तीळ, एवढा ओवा, कोथिंबीर आणि हा कढीपत्ता, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट व चवीपुरते मीठ, पाव चमचा जिरे। याला आता आपण मिक्स करून घेऊ। हे बघा, आता असं छान मिश्रण तयार केलं। याच्यापासून आता आपण वडे बनवू आणि तळून घेऊ। कढईमध्ये आता तेल छान गरम करून घेतलं आणि बघा हे प्लास्टिकवर छोटे छोटे वडे बनवून घेतले। आता याला आपण तळून घेऊ खरपूस होईपर्यंत। तेल छान गरम झालेलं आहे। हे बघा, याप्रमाणे आपण आता असे वडे तेलामध्ये घातलेले आहे। आता याला आपण खरपूस होईपर्यंत भाजून घेऊ। बघा, हे आता दोन्ही बाजूनी छान लालसर परतले आहे। आता असे आपण वडे काढून घेतले। याप्रमाणे आपण आता हे वडे पण तळून घेऊ। बघा, आता हे छान खरपूस तळलेले आहेत। याला काढून घेऊ आपण। याप्रमाणे आपण या मिश्रणाचे वडे बनवून घेऊ। याची तुम्हाला आता टेस्ट घेऊन दाखवते। पांढऱ्या भोपळ्याचे वडे सुद्धा दुधी भोपळ्यासारखेच लागतात। खूप छान टेस्ट आहे या वड्याची। तुम्ही सुद्धा असे आरोग्यदायी भोपळ्याचे वडे बनवून खा आणि माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। धन्यवाद।